मोहल्ल्या 70च्या संगीत आणि नाटक मोगींग अनु संगीत मैफिल आणि नाट्य सादरीकरणाच्या रूपात दर्जेदार खाण मेळ्ळे. चांदणे शिंपीत जा हे नाटक साटेलीच्या ओम गणेश कला क्रिएशन पंगडान सादर केले. जाल्यार देव दळवी आणि शारदा शेटकरांचे म्होवाळ गायन संगीत मोगींग आयकपाक मेळ्ळे. मोर्ले 70चे नवे कॉलनीतले देवी कुलस्वामिनी देवस्थानाचो 6वो प्रतिष्ठापना वर्धापन दीस विविध कार्यावळी सयत मनयलो. शेनवारा ओम गणेश कला क्रिएशन्स साटेली प्रस्तुत चांदणे शिंपीत जा हे मधुसूदन कालेलकराचे नाटक सादर जाले. पळोवया नाटकातले कांय खीण. अरे हात वर काय करतोस वेड्यासारखे? अडाणी माणसानं काही केलं ती वेडेपणा. त्या दिवशी गेलो होतो मी पवाताई बरोबर त्या समारंभाला. ते लोक काय काय वाजवत होते. की एक माणूस असाच हात वारे करत होता. हे लोक टाळ्या वाजवत होते. निकोबा, अरे तो म्युझिक डायरेक्टर होता, तो ऑर्केस्ट्रा कंडक्टर होता. आपल्याला नाही आवडत कसला होता. त्यापेक्षा तुम्ही बाजाची पेटी वाजवता ती गोड लागते का. हिला वाजवू लागला की वेड्या गत ऐकत बसायची. ते सूर हरवले निकोबा. जाऊ दे. हे बघ, तू आज आणि चहाचं बघ. रेखा आणि नितीन आता येतील कॉलेजवरून. बरं आणि तुला इतका छान आहे तो पियानो. मग मला नाही शिकवलास कधी. हे आपली अशीच शिकले. हे आई ऐकव ना ते गाणं. बाबांना ऐकवायचीच ते सूर आता कसे उमटतील वेळे. आता सूर उमटलेच तर ते अंगाईचे उमटतील. पट्ट्या देहाच आहे, सूरही तेच आहे. पण मनातलं गीत रुसलं की बोटातली जादू सरते. वाजवला ते गाणं माझ्या ओळीचं. ते सूर ऐकले की मी विसरून जातो सारं विसरून जातो मी बाप आहे दोन मुलांचा. गॅदरिंगमध्ये पियानोवर वाजवले ते गाणं ऐकू लागलं की सारे क्षण सजीव करतात. हे सूर तू किती सुंदर चित्र काढायची शाळेत असताना. खूप मोठी चित्रकर्ती व्हायचं स्वप्न होतं तुझं. पण बाबांनी तुझ्या हातातला पुतळा काढून त्या जागी दिला स्टेटस्कोप. आता तुझी इच्छा असो किंवा नसो तुला डॉक्टरच व्हायला हवं. मनातली प्रत्येक गोष्ट हातात येतेच असं. पण हातात जे आलं ते मातीत न घालवता त्याचं सोनं करता आलं ना तर करावं माणसं. तुझ्या माझ्याबद्दल नाही बोलत काही. आपलं भवितव्य ठरलं. मी आयुष्यभर फ्री जीवनावर राहायचं आणि तू माणसांच्या देहाची चिरफाड करायची. मी बोललोय प्रवीणसाठी. तिच्या भवितव्यासाठी पहिला संगीत केलेला होऊन घ्यायचा. मला तिच्या अंगातील कलाकारांचा खून काढतील बाबा. फक्त आपल्या लहरीसाठी हट्टासाठी. का तर ते पैसे कमावतात. आमचे वडील आहेत. आम्हाला 2 मिळतात जेवण घालतात. आमच्या शिक्षणाचा खर्च करतात. या वैभवशाली घरात जन्माला येण्याऐवजी एखाद्या साध्या मजुरीच्या घरी जर जन्माला होता आम्ही तर खूप सुखी झालो असतो. निदान स्वतःचं आयुष्य तरी जगलो असतो. काय घडावं पैशात एकच जन्मठे काय. अरे वा न सांगितलं. अरे वा न सांगत मला चालणार. अरे कमावलेला आवाज आहे हा. या आवाजानंतर कोणता लोक घाबरतात. गवई आणि पोलीस यांना आवाज कमावाच लागतो. भाऊजी, आज बऱ्याच दिवसांनी वाट चुकला. आमचं कामच कसं वय. सूर्याला सुद्धा 12 तासाची ड्युटी असते. पण आमची ड्युटी 24 तास. रात्री बेरात्री केव्हाही आम्हाला गुन्ह्याचा तलाश करायला जावं लागतं. बरं झालं बाई, तुम्ही लग्नच नाही केलं. आणि मोठे गुंड मला घाबरायचे. पण ही पोरटी मला हुकूम सोडायची. पोलीस कमिशनरचा अगदी सखाराम करून सोडला होता. पण काय ग, रिझल्ट नंतर काय करणार आहेस तू? तिला जायचंय संगीत अकॅडमीमध्ये संगीत शिकायला. आता तुम्हीच तुमच्या मित्रांना सांगितलं तर. दिनानाथला ना
नुसतंच सांगणार नाही तर करायला भाग पाडील आणि नाही ऐकला तर तडीपार करीन तुमच्या नवऱ्याला. आमचे मित्र इतक्या एवढ्या येतील असं वाटत नाही मला. मी निघतो. रात्र मीटिंग आहे पोलीस प्रमुखांची. आणि मला जेव्हा असं वाटलं म्हणजे हॅलो दिना नाही आहे नो, याचा अर्थ मराठीत नाही. ऑफिसची कामं ऑफिसमध्ये करतो मी. अँड यू नो दिस इज नॉट माय ऑफिस. गुड नाईट. पेपर आला की आहे दोन. आमच्या घरात आजवर कुणीच नापास झालेलं नाही. फक्त माझा धक्का होऊन पण तो परत घरी आला नाही. तो जिवंत आहे की गेला हेही मला ठाऊक नाही. तो जिवंत आहे की गेला हेही मला ठाऊक नाही. तो जिवंत आहे की गेला शुक्रवार भजन संध्या झाली. हे कार्यवळीत मोहनदास पोळे, पांडुरंग रावळ, प्रल्हाद गावसाचे गायन ऐकपाक मिळे. शनिवारा देव दळवी आणि शारदा शेटकरांचे गायन रंगले.